आमदार विवेक पंडित यांना सकाळी वरळी इथून पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना दिवसभर भोईवाडा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आला होता। मात्र तिथून संध्याकाळी त्यांना सोडून देण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं। तर कोणताही गुन्हा केला नसताना पोलिसांनी इतर आंदोलनकर्त्यांनाही डांबून ठेवलं। सरकारची ही दडपशाही असल्याची टीका पंडितांनी केली आहे। वांद्रे वरळी सागरी सेतूवरून जायला परवानगी नसतानाही तो पार केल्याबद्दल आमदार विवेक पंडित यांना वरळी पोलिसांनी आज सकाळी अटक केली। तसंच इतर आंदोलकांनाही विविध पोलीस ठाण्यांमध्ये अटक करण्यात आली। या अटक सत्रामुळे वसई विरार महापालिकेतनं 35 गावं वगळण्याच्या मागणीसाठी वसईहून निघालेला लॉंग मार्च वरळी चौपाटीवरच रखडला। दरम्यान भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली। त्यानंतर मुनगंटीवार यांनी वरळी पोलीस ठाण्यात जाऊन पंडितांशीही चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली। दरम्यान संध्याकाळी पंडितांना सोडून देण्यात आलं। त्यानंतर संध्याकाळी 6:30च्या सुमारास काही निवडक कार्यकर्त्यांसह पायी चालत पंडित यांनी विधान भवनाकडे कूच केलं। लोकशाहीच्या विरोधी सरकार किती आहे ते आज दिसलेलं आहे की कार्यकर्त्यांना कोणतेही कारण नसताना, कोणताही गुन्हा घडला नसताना अटक केली, मला अटक केली। विधान भवनामध्ये जी काही चर्चा झाली, मुख्यमंत्री सकारात्मक आहे जसं गृहमंत्री म्हणाले, कुठल्याही आश्वासनावर माझा भरोसा नाही, म्हणून मी आज जो निर्णायक लढा घेतलेला आहे त्या लढ्यासाठी मी आता निघालेलो आहे। कुणालाही भेटायचं नाही, मला विधान भवनाकडे जायचं आहे। चालेल, जे माझं ठरलं होतं वसई ते विधान भवन त्या पद्धतीने मी पूर्ण करणार। पंडित यांच्या अटकेच्या निषेधार्थ मुंबई अहमदाबाद महामार्गावर श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून महामार्ग काही काळ रोखून धरला होता। तर वसई पश्चिमेच्या काही गावांमध्ये पंडितांच्या अटकेच्या निषेधार्थ फलक लावण्यात आले होते। जन आंदोलन समितीचा प्रभाव असणाऱ्या गावांमध्येही बंदचा प्रयत्न करण्यात आला। काही ठिकाणी गावकरीही रस्त्यावर उतरले होते। ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला होता। आपली मुंबई, वरळी आणि वसई। दरम्यान वसईचे आमदार विवेक पंडित